भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाने आज इतिहास घडवत 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले। मुंबईच्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला धूळ चारत 100 धावांनी पराभूत केले। प्रथम फलंदाजी करत भारताने तब्बल 411 धावांचा डोंगर उभारला, जो इंग्लंडला पार करता आला नाही। यापूर्वी मुंबईकर पृथ्वी याच्या नेतृत्वात भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता। आता पुन्हा एकदा मुंबईच्या आयुष म्हात्रेने ते स्वप्न सत्यात उतरवत भारतीय क्रिकेटचा गौरव वाढवला आहे। भारताच्या डावात वैभव सूर्यवंशी हा सामन्याचा हिरो ठरला। त्याने अवघ्या 175 धावांनी तडाखेबंद खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजावर अक्षरशः आक्रमक केले। कर्णधार आयुष म्हात्रेंनीही 51 चेंडू 7 चौकार आणि 2 षटकारासह 53 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारत संघाला भक्कम पाया दिला। या दोघांच्या जोरावर भारताने 411 धावा उभारल्या। इंग्लंडचा पाठलाग फसला। 412 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले। काही फलंदाजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडचा डाव कोसळला आणि सामना भारताच्या नावावर गेला। भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे। विशेषतः कर्णधार आयुष म्हात्रेच्या मुंबई आणि नालासोपाऱ्यातील घरी आनंदाला उधाण आले। आयुषच्या घरी आई वडील, नातेवाईक आणि मित्र परिवार एकत्र बसून मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामना पाहत होते। सामना जिंकताच फटाके फोडण्यात आले, पेढे वाटण्यात आले, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाने परिसर दुमदुमून गेला। लेकाच्या यशाने आयुषच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। अनेकांच्या डोळ्यात अभिमान आणि भावुकतेचे क्षण पाहायला मिळाले। आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही। माझ्या मुलाने क्रिकेट शिवाय दुसरं काही पाहिलंच नाही। क्रिकेटसाठी त्याने कठोर परिश्रम घेतले, अनेक गोष्टींचा त्याग केला। या दिवसांची आम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतो। आज तो दिवस उजाडला। लेकाचा अभिमान वाटतो, त्याला सेल्यूट करतो, अशी भावुक प्रतिक्रिया आयुषच्या वडिलांनी दिली। मुंबईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा क्षण ठरत आहे। अंडर-19 विश्वचषक जिंकत भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून भविष्यातील भारतीय क्रिकेटसाठी नवी आशा निर्माण केली आहे। त्या दिवसासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो, कारण याची जी जर्नी चालली होती, जे परिश्रम चालले होते, त्यांनी सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून त्या क्रिकेटवर फोकस केला होता। ते करत असताना त्यांनी कधीच स्वतःला काही सांगितलं नाही की ह्या गोष्टीपासून मी लांब आहे, मला मिळत नाही आहे, कधीच त्याची नाही। पण आम्ही इतर मुलांचं बघायचो, छोटा त्यांना जे जे काय ते एन्जॉयमेंट करायचे इतर, त्यावेळेला खरोखर आतून खूप दुःख व्हायचं की याला आपण फक्त क्रिकेट आणि ह्याच्या हिशोबातच राहिलं आहे। आणि इतर गोष्टी म्हणजे आपली सणवार घ्या किंवा लग्न सराईत घ्या, या कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांनी एन्जॉयमेंट केलं नाही, घरातली लग्न असो कुठली। आणि आज त्यांनी त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे। त्यासाठी मी देवाचे भरपूर आभार मानते की देवाने त्याला भरभरून दिलं आणि आज त्या टीमचा त्याला टीममध्ये भारताच्या टीममध्ये देऊन त्याचं कॅप्टन केलं आणि कॅप्टन करून त्याला विश्वविजेता बनवलं। यासाठी म्हणजे आज माझ्याकडे शब्द नाही आहेत की त्यांनी जे भारताला जे स्वप्न दाखवलं ते स्वप्न आज पूर्ण करून दिलं। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।